नमस्कार मित्र हो वयोवृद्ध नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना शासनातर्फे सुरू केली जाणार अशा प्रकारची घोषणा अर्थमंत्री श्री अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना केलेली होती। या संदर्भातील आता शासनाने शासन निर्णय निर्गमित केलेला आहे। त्यामुळे आता वयोवृद्ध नागरिकांना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा लाभ मिळणार आहे। तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता नेमकी काय लागणार आहे, आवश्यक कागदपत्र काय लागणार आहेत, अर्ज नेमका कशा पद्धतीने कुठे करावा लागणार आहे आणि यासाठीच्या अटी शर्ती नेमक्या काय आहेत, आपल्याला तीर्थदर्शन योजनेचा लाभ नेमका कसा मिळणार आहे याविषयीची चला सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। पण त्याआधी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला देखील आता सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मित्रो पाहूयात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसंदर्भात सविस्तर अशी माहिती। तर मित्रो महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियांमधील 60 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबवण्यास मान्यता देण्याबाबत 14 जुलै 2024 रोजी शासनाने हा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे। तर शासन निर्णयामध्ये आपण पाहू शकता राज्यातील सर्व धर्मियांमधील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे। मित्रो योजनेचं जे नाव आहे ते म्हणजे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना। या सदर योजनेचं उद्दिष्ट जे आहे ते राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा मोफत उपलब्ध करून देणे। मित्रो या योजनेची व्याप्ती काय असणार आहे तर सदर योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य व भारत देशातील प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे आणि या तीर्थस्थळांची यादी जी आहे ती परिशिष्ट अ व ब मध्ये देण्यात आलेली आहे। मित्रो सदर यादीतील स्थळे कमी होऊ शकतात अथवा स्थळांमध्ये वाढ होऊ शकते। सदर योजनेअंतर्गत निर्धारित तीर्थस्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ घेता येईल। तसेच प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रति व्यक्ती 30,000 इतकी राहील। यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इत्यादी सर्व बाबींचा समावेश असणार आहे। योजनेचे लाभार्थी नेमके कोण असणार आहेत पहा, तर महाराष्ट्र राज्यातील 60 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत। आता या योजनेसाठी मुख्य पात्रता नेमकी काय लागणार आहे तर लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे। त्यानंतर वय वर्ष 60 व त्यावरील ज्येष्ठ नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात, या योजनेसाठी पात्र असणार आहेत। त्यानंतर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे। तर अशा प्रकारे ही आहेत या योजनेच्या पात्रतेच्या अटी। आता अपात्रतेच्या अटी नेमक्या काय आहेत पहा, तर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत असे लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत। तर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्ती वेतन घेत आहेत असे सदस्य पात्र ठरणार नाहीत। तथापि रुपये 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी मात्र पात्र ठरणार आहेत। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आहेत हे देखील लाभार्थी या योजनेसाठी अपात्र असणार आहेत। त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड किंवा कॉर्पोरेशन किंवा उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत असे लाभार्थी देखील या योजनेसाठी अपात्र असणार आहेत। ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत असे लाभार्थी देखील या योजनेसाठी अपात्र असणार आहेत। त्यानंतर प्रवासासाठी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे आणि कोणत्याही संसर्गजन्य रोगाने ग्रस्त नसावे, जसे की टीबी, हृदयाशी संबंधित श्वसन रोग, कोरोनरी अपुरेपणा, कोरोनरी थ्रोम्बोसिस, मानसिक आजार, संसर्गजन्य कुष्ठरोग इत्यादी आजारांनी ग्रस्त असलेले लाभार्थी देखील या योजनेसाठी अपात्र असणार आहेत। त्यानंतर अर्जासोबत ज्येष्ठ नागरिकाला सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याने पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल। हे प्रमाणपत्र प्रवासाच्या तारखेपासून 15 दिवसांपेक्षा जास्त जुने नसावे। नंबर 8 ची अपात्रतेची अट आहे, जे अर्जदार मागील वर्षामध्ये लॉटरीत निवडले गेले होते परंतु प्रवासासाठी आमंत्रित करूनही त्यांनी प्रवास पूर्ण केला नाही अशा माजी अर्जदारांना देखील या योजनेत पात्र ठरवले जाणार नाही।
त्यानंतर 9 नंबरची अट आहे, जर असे आढळून आले की अर्जदार किंवा प्रवाशाने खोटी माहिती देऊन किंवा कोणतेही तथ्य लपवून अर्ज केला आहे ज्यामुळे तो किंवा तिला प्रवासासाठी अपात्र ठरते, तर त्याला किंवा तिला कधीही योजनेच्या लाभापासून वंचित ठेवता येईल. सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास शासन मान्यते कार्यवाही करण्यात येईल. आता या योजनेसाठी आपल्याला अर्ज करायचा असेल तर आवश्यक कागदपत्रे नेमकी काय लागणार आहेत पहा. तर योजनेच्या लाभासाठी आपल्याला सर्वप्रथम ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. त्यानंतर लाभार्थ्याचे आधार कार्ड किंवा रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला किंवा लाभार्थ्याचे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या लाभार्थ्याचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड चालेल, मतदान कार्ड, ओळखपत्र चालेल, त्यानंतर शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र चालेल. जन्म दाखला या 4 पैकी कोणत्याही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानंतर सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपर्यंत असणं अनिवार्य आहे किंवा पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड देखील आपण या अर्जासोबत जोडू शकता. त्यानंतर वैद्यकीय प्रमाणपत्र देखील आपल्याला अर्जासोबत जोडायचं आहे, जे की प्रवासापासून 15 दिवसाच्या आतील असणं आवश्यक आहे. त्यानंतर पासपोर्ट आकाराचा फोटो, त्यानंतर 7 नंबरचं कागदपत्र आहे जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक, 8 नंबर सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र देखील आपल्याला अर्जासोबत जोडावं लागणार आहे. मित्रो, या योजनेसाठी रेल्वे प्रवास तसेच प्रवासासाठी एजन्सी तथा टुरिस्ट कंपनीची निवड देखील केली जाणार आहे. त्यानंतर मित्रो, लाभार्थ्यांची निवड कशा पद्धतीने केली जाणार आहे तर प्रवासाची निवड जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीद्वारे पुढील प्रक्रियेनुसार केली जाणार आहे. त्यामध्ये नंबर 1, प्रत्येक ठिकाणच्या प्रवासासाठी जिल्हानिहाय कोटा निश्चित केला जाईल, ज्यामध्ये अर्जदारांच्या संख्येसह त्या जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अधिभार देऊन कोटा निश्चित केला जाईल. विहित कोट्यापेक्षा जास्त अर्जांच्या उपलब्धतेवर आधारित लॉटरीद्वारे लॉट्सचे संगणकीकृत ड्रॉ प्रवाशांची निवड केली जाईल. कोट्यातील 100% अतिरिक्त लोकांसाठी प्रतीक्षा यादी देखील तयार केली जाणार आहे. निवडलेल्या प्रवासी प्रवासाला न गेल्यास प्रतीक्षा यादीत समाविष्ट असलेल्या व्यक्तीला प्रवासास पाठवता येईल. निवडलेले प्रवासी आणि प्रतीक्षा यादी विभागाच्या पोर्टलवर किंवा जिल्हाधिकारी कार्यालय आणि समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या सूचना फलकावर आणि योग्य वाटेल अशा इतर माध्यमांद्वारे प्रसारित केली जाईल. फक्त निवडलेली व्यक्ती तीर्थयात्रेला जाऊ शकेल. तो किंवा ती त्याच्यासोबत इतर कोणत्याही व्यक्तीला घेऊ जाऊ शकणार नाही. नंबर 5, जर पती किंवा पत्नीने स्वतंत्रपणे अर्ज केला असेल आणि एकाची लॉटरीत निवड झाली असेल आणि दुसऱ्या जोडीदाराची लॉटरीत निवड झाली नसेल तर आयुक्त समाज कल्याण आयुक्तालय पुणे त्यांना किंवा तिला यात्रेवर पाठवण्याचा निर्णय घेऊ शकतील. त्यानंतर प्रवासाची प्रक्रिया नेमकी कशा पद्धतीने असणार आहे या संदर्भात देखील माहिती या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर तीर्थदर्शनाला जे लाभार्थी जाणार आहेत त्यांचा प्रवास जो आहे तो रेल्वे किंवा बसने होणार आहे. त्यानंतर प्रवासाचा गट जो आहे तो हा प्रवास केवळ एकत्रितपणे आयोजित केला जाईल. सदर गट राज्य शासन किंवा शासनाने अधिकृत केलेल्या प्राधिकरण किंवा एजन्सीद्वारे निश्चित केले जातील. शासनाने विहित केलेली किमान प्रवासी संख्या उपलब्ध झाल्यावरच कोणत्याही तीर्थदर्शनाचा प्रवास सुरू होणार आहे. त्यानंतर मित्र इतर लोकांच्या प्रवासावर निर्बंधासंदर्भात देखील माहिती दिलेली आहे. महत्त्वाची माहिती आहे. काय माहिती आहे पहा. या योजनेअंतर्गत प्रवासासाठी निवडलेल्या व्यक्तीलाच प्रवास करता येईल. प्रवासाचा खर्च देण्याची तयारी असली तरीही तो प्रवासात इतर कोणत्याही व्यक्तीला सोबत घेऊन जाऊ शकणार नाही. फक्त निवड केलेली व्यक्ती ट्रेन आणि वाहनांमध्ये प्रवास करतील आणि प्रत्येक सीट किंवा बर्थमध्ये फक्त एकच व्यक्ती प्रवास करेल. प्रवासादरम्यान प्रवाशाला कोणतीही निवड न केलेली व्यक्ती, इतर कोणतेही नातेवाईक किंवा लहान मूल इत्यादींना सोबत नेण्याची परवानगी दिली जाणार नाही. त्यानंतर अतिरिक्त खर्चाबाबत देखील या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रवाशाला प्रवासादरम्यान देवस्थान व विभागाने ठरवून दिलेल्या निकष किंवा सुविधांव्यतिरिक्त इतर सुविधा घ्यायच्या असतील तर त्यासाठी अतिरिक्त आर्थिक भाराची जबाबदारी संबंधित प्रवासाची राहणार आहे. आता प्रवासादरम्यान प्रवाशांकडून काय अपेक्षा आहेत तर या संदर्भात देखील या ठिकाणी माहिती दिलेली आहे. तर प्रवाशांना कोणतेही ज्वलनशील पदार्थ किंवा मादक पदार्थ कोणत्याही स्वरूपात वाहून नेण्यास प्रतिबंध राहील. राज्यातील किंवा देशाची प्रतिमा खराब होणार नाही अशा रीतीने यात्रेकरूंनी यात्रेच्या प्रतिष्ठेनुसार वागावे.
त्यानंतर नंबर 3, प्रवासादरम्यान प्रवाशांची जबाबदारी असणार आहे, ती म्हणजे प्रवासी त्यांच्या नियुक्त संपर्क अधिकारी किंवा व्यवस्थापक यांच्या सूचनांचे पालन करतील. त्यानंतर नंबर 4, वरील आचारसंहितेचे पालन करण्याच्या इराद्याबाबत प्रवाशांकडून प्रतिज्ञापत्र देखील घेतलं जाणार आहे. नंबर 5, प्रवाशांना विभागाच्या विहित प्रणालीमध्ये सहकार्य करावे लागेल आणि शिस्तीत सहकार्य करणे अपेक्षित आहे. कोणताही प्रवासी इतर प्रवाशांची गैरसोय होईल असे वर्तन करणार नाही. नंबर 6, साधारणपणे ट्रेनमध्ये बर्थवर झोपण्याची वेळ ही रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत असेल आणि प्रवासी त्यांच्या संबंधित बर्थवर झोपतील. विभागीय गरजेनुसार यावेळी काही बदल देखील केले जाऊ शकतात. आता यासाठी आपल्याला अर्ज करायचा असेल तर अर्ज प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे पहा. तर योजनेचे अर्ज हे पोर्टल किंवा मोबाईल ॲपद्वारे किंवा सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया देखील विहित केलेली आहे. आता काय नेमकी प्रक्रिया आहे तर पात्र ज्येष्ठ नागरिकास या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. नंबर 2, ज्यांना ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा ही सेतू सुविधा केंद्रात उपलब्ध असणार आहे. नंबर 3, अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया ही विनामूल्य म्हणजे मोफत असणार आहे. त्यानंतर अर्जदाराने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल, जेणेकरून त्यांचा थेट फोटो काढता येईल आणि KYC करता येईल. यासाठी अर्जदाराने खालील माहिती देणे देखील आवश्यक आहे. आता अर्जदाराने ऑनलाईन अर्ज करताना स्वतः तिथे उपस्थित असणं गरजेचं आहे, म्हणजे लाईव्ह फोटो आपला त्या ठिकाणी घेतला जाईल, KYC पूर्ण केली जाईल आणि ऑनलाईन अर्ज करताना आपल्याला कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजे रेशन कार्ड घेऊन जाणं सोबत गरजेचं आहे. त्यानंतर स्वतःचा आधार कार्ड देखील आपल्या सोबत असणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्र आता तात्पुरत्या यादीचे प्रकाशन देखील यासाठी केलं जाणार आहे. म्हणजे आपण जेव्हा अर्ज करणार आहोत, अर्ज केल्यानंतर अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी देखील पोर्टल किंवा ऍपवर जाहीर केली जाईल. पात्र अंतिम यादीतील अर्जदार दुर्दैवाने मयत झाल्यास सदर अर्जदाराचे नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात येईल. त्यानंतर मित्र 75 वर्षावरील जे अर्जदार आहेत ते जर या तीर्थदर्शन योजनेचा लाभ घेणार असतील तर त्यांच्यासाठी या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे पहा. तर मूळ अर्जदारास जीवनसाथी किंवा सहाय्यकाच्या प्रवासासंबंधीच्या तरतुदी या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. त्या म्हणजे 75 वर्षावरील अर्जदाराला त्याच्या जीवनसाथी किंवा सहाय्यकापैकी एकाला त्याच्यासोबत नेण्याची परवानगी असेल, परंतु अर्जदाराने त्याच्या अर्जात असे नमूद करणे आवश्यक आहे की त्याचा जीवनसाथी किंवा सहाय्यक देखील प्रवास करण्यास इच्छुक आहे. नंबर 2, 75 वर्षावरील अर्जदाराच्या जोडीदाराचे वय हे 60 वर्षापेक्षा कमी असले तरीही प्रवासी सहाय्यक अर्जदारासोबत प्रवास करू शकेल. नंबर 3, प्रवासात सहाय्यक घेण्याची सुविधा तेव्हाच उपलब्ध होईल जेव्हा अर्जदाराचे वय 75 वर्षापेक्षा जास्त असेल आणि त्याने एकट्याने रेल्वे प्रवासासाठी अर्ज केला असेल. अर्जदाराचे वय 75 वर्षापेक्षा कमी असल्यास सहाय्यकांना परवानगी दिली जाणार नाही. सोबत प्रवास करताना जोडीदारासोबत मदतनीस घेण्याची सोय नसेल. जर दोन्ही पती किंवा पत्नीचे वय 75 वर्षापेक्षा जास्त असेल आणि अर्जामध्ये मदतनीस नोंदणीकृत असेल तरच तो पाठवला जाऊ शकतो. नंबर 5, सहाय्यकाचे वय हे किमान 21 वर्ष ते कमाल 50 वर्ष असावे. एखादा मदतनीस प्रवासात घेतल्यास त्याला देखील त्याच प्रकारच्या सुविधा मिळतील ज्या प्रवाशाला परवानगी आहे. सहाय्यक शारीरिक दृष्ट्या निरोगी आणि प्रवासासाठी तंदुरुस्त असावा. नंबर 6, प्रवासी पती किंवा पत्नी आणि सहाय्यकांनी प्रवाशाशी संबंधित सर्व मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे मात्र बंधनकारक असणार आहे. आता त्यानंतर मित्र या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यस्तरीय समिती देखील स्थापन करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर जिल्हास्तरीय समिती देखील स्थापन करण्यात आलेली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री या समितीचे अध्यक्ष असणार आहेत, तर जिल्हाधिकारी या समितीचे उपाध्यक्ष असणार आहेत, तर सहाय्यक आयुक्त समाज कल्याण हे या समितीचे सदस्य सचिव असणार आहेत. तर मित्र मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत आपल्याला भारतातील जवळपास 73 तीर्थक्षेत्रांना भेटी देता येणार आहे. परिशिष्ट अ मध्ये 73 भारतातील तीर्थक्षेत्रांची यादी या ठिकाणी मित्र देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील देखील 66 तीर्थक्षेत्रांना आपल्याला भेटी देता येणार आहे या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने अंतर्गत. या संदर्भातील यादी देखील परिशिष्ट ब मध्ये या ठिकाणी मित्र देण्यात आलेले आहे. मित्र हा शासन निर्णय आपल्याला सविस्तररित्या जाणून घ्यायचा असेल म्हणजे कोणकोणत्या तीर्थक्षेत्रांना आपल्याला भेटी देता येणार आहे या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत हे जर पाहायचं असेल तर हा शासन निर्णय मी आपल्याला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती दिलेला आहे. टेलिग्राम ग्रुपवरून हा शासन निर्णय आपण डाउनलोड करून सविस्तर आणखी
पाहू शकता। तर मित्रो, अशा प्रकारे ही मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसंदर्भात सविस्तर अशी ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर माता भगिनींपर्यंत ही माहिती जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका, म्हणजे ते देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील। मित्रो, अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला देखील सबस्क्राइब करायला विसरू नका। चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह। धन्यवाद।